गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आता वाजलेले आहेत दुपारचे 2:03. हे बघा आमची ती चिल्लर पार्टी सगळी. हा आमच्या कानाला, हे चुंगडी, हा स्वराज, त्याला खायला भेटत नाही. हे साध्या, ती प्राची, कुकडे हे लय दूर झालं. हा आमच्या चुंगड्या पुंगडा. चलो टाटा. चला आता आपण निघालेलो आहे अकोल्याला जायला. तर आपण केलेलं आहे चिल्लर पार्टीला बाय. तर चला निघूया आपण आता. तर चला आता आपण निघूया फ्रेंड्स अकोल्याला जायला. तर स्ट्रेट रोड जातोय मूर्तिजापूर. तर चला आपण निघूया आता अकोल्याला जायला. तर फ्यूल पण कम आहे याच्यात. दुपारच्या वाजलेले 2:03 पुंडलिक महाराजांचं मंदिर. तर आपण आहे आता दर्यापूर रोडवर. ऊन खूप तापत आहे, तापमान पण खूप आहे. आणि हे लेफ्ट साईडला आपला वृद्धाश्रम होतं. तर आता दुपारचं ऊन पण खूप तापत आहे. बापरे, हाताला खूप चटके लागत आहेत. तर चला आपण सरळ निघूया आता अकोल्याला जायला. तर आता याच्यात फ्यूल पण टाकायचं आहे. हे आमचं निधी हॉटेल. तर आपण आता स्ट्रेट जाऊया. मूर्तिजापूर 1 किलोमीटर. असं काय नाही, आम्ही म्हणजे मूर्तिजापूरमध्येच राहतो, फक्त दर्यापूर रोडला राहतो. हे लेफ्ट साईडला गेलेलं आहे, हे श्रीरामनगर आहे. तर आपण आता स्ट्रेट जाऊया. स्ट्रेट गेल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला केसरी नंदन लागेल आणि राईट साईडला श्री तपे हनुमान मंदिर. तर बघा पुढे मंदिर दिसते तुम्हाला आता, हे श्रीराम केसरी नंदन. हे राईट साईडला श्री तपे हनुमान मंदिर. तर आपण आता जस्ट पोहोचणार आहे ग्रामसेवक कॉलनीमध्ये, की ज्याला आपण नाका नंबर 7 म्हणतो. तर स्ट्रेट गेलं तरी आपल्याला बसस्टॉप रेल्वे स्टेशन साईडला शॉर्टकट रोड मिळतो, पण त्याचं सध्या रोडचं काम चालू आहे, त्याच्याने आपण तिकडे जाऊ नाही शकत. तर लेफ्ट साईडला आपल्याला जायचं आहे. लेफ्ट साईडला आपण स्ट्रेट गेलं तर आपल्याला दर्यापूर लागेल आणि राईट साईडला गेलं तर कारंजा. तर आता आपण जस्ट पोहोचूया कारंजाच्या जवळ. आपण आता आहे कारंजा बायपासला, म्हणजे कारंजा रोड. बापरे, ऊन खूप आहे. दुपारचे 2:10 झालेले. ना 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 ला 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 ला. हेल्मेट माउंट. आपलं माईकचं रबर कुठंतरी पडलेलं आहे, तर जरा चेक करून घेऊया. तर आपलं माईक वगैरे सर्व चेक झालेलं. तर आपलं एक माईकचं ते रबर असतं ना ब्लॅक कलरचं, ते आपल्याला पडलेलं आहे, जे सॉफ्ट स्पंजमध्ये असते. त्याला माईक म्हणजे नॉईज कॅन्सलेशन माईक म्हणतात, त्यासाठी. तर आता जस्ट आपण आता निघालेलो आहे. तर आपण स्ट्रेट गेलं तर हिरपूर लागेल आणि राईट साईडला आपल्याला कारंजा रोड. इथनं आपण सरळ जर स्ट्रेट गेलं तर आपल्याला कारंजा लागेल. आणि आपल्याला पण स्ट्रेट जायचं नाही आहे. इथं आधी जुना टोल नाका होता, तो टोल नाका बंद झालेला आहे. तर आपल्याला फ्यूल अप करायचं काम नाही आहे, तर आपण डायरेक्ट फ्यूल अप करूया अकोल्यामध्येच. तर आता आपण आहे उड्डाण पूल, मूर्तिजापूरमधलं उड्डाण पूल. मूर्तिजापूर हा एक तालुका आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मूर्तिजापूर वासियांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आपला मूर्तिजापूर. तर जस्ट आता आपण पोहोचत आहे टांगा चौक. तर स्ट्रेट गेलं तर आपल्याला कारंजा रोड लागेल
आपण आपल्याला राईट साईडला जायचं आहे टुवर्ड्स म्हणजे बस स्टॉप एरियाकडनं आपल्याला गोरेगाव मार्गे जायचं आहे. गोरेगाव गाजीपूर मार्गे आपल्याला अकोला जायचं आहे. तर आपण आता मूर्तिजापूर सिटीतनं निघालेलो आहे. जर तिकडं रोडचं काम चालू नसतं ना तर आपल्याला शॉर्टकट जाता आलं असतं, कारण इकडनं खूप दूर पडते, म्हणजे 2 ते 3 किलोमीटरचा फेरा आहे. म्हणून आपल्याला 2 ते 3 किलोमीटर फेरा घेऊन इकडे यावं लागतं. ही छोटी रेल्वे होती ना त्याचे रूट. तर ती आधी इंग्रजांची होती, तर आता आपली झालेली आहे भारतीय रेल, ज्याला आपण शकुंतला म्हणत होतो. JMB इथं ही माझी शाळा, गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर. यार पण लहानपणीचे दिवस ना खूप छान असतात. आम्ही काय करायचं माहिती आहे का, म्हणजे गाडगे महाराज शाळेला जेव्हा होतो ना आम्ही 10th त्यावेळेस आम्ही काय करायचो, बस आपलं लंच ब्रेक व्हायचा ना दुपारची सुट्टी, त्याच्यात बस जायचं समोसा खायचा. हा रस्सा टाकायचा, त्यात खटाई टाकून समोसा खायचा, एक नंबर लागायचं. आणि ते एक मजा वेगळीच असते ना, की कॉलेजमध्ये पण न सांगता कोणाला न सांगता आपण जातो, ती वेगळीच मजा असते. बँक ऑफ इंडिया लेफ्ट साईडला गेली ती. पण लहानपणीचे दिवस खूपच छान असतात यार. लहानपणीचे दिवस वापस येत नाहीत. आता आपण पोहोचत आहे बस स्टॉप एरियाकडे पोहोचत आहे आपण आता. तर आपण पोहोचलेलो आहे शिवाजी चौकमध्ये. इथे बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आहे. तर जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. यार ट्रॅफिक खूप आहे आज काय माहिती काय झालं, खूप ट्रॅफिक आहे. अच्छा बस आहे का, बसमुळे ट्रॅफिक झालेलं आहे. कारण तिथे एक गाडी उभी आहे आणि त्याच्या साईडने बस यायला लागली, कारण बसला जायला पण हाच रूट आहे आणि यायला पण हाच रूट आहे. आणि एक आहे की म्हणजे बाईक्स वगैरे असतात ना साईडला लावलेलं आहे, हे रोडच्या म्हणजे असं म्हणा की एक दोन फूट समजा इकडेच असतात रोडचं, त्याने आणखी ट्रॅफिक होतं. तर प्लीज यार गाडी लावताना थोडं साईडला लावत जा. तर आता आपण जस्ट निघत आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर, म्हणजे रेल्वे स्टेशन आपल्याला समोरच लागणार आहे. राईट साईडला बस स्टॉप आहे, मूर्तिजापूर बस स्टॉप. समोर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती दिसत आहे. तर आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडवरनं सरळ जायचं. मग आपण मूर्तिजापूरच्या बाहेर निघतो, ज्याला आपण चिखली गेट म्हणतो. तर राईट साईडला आहे मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन, बघू शकता तुम्ही. तर चला आता आपण मूर्तिजापूर सोडलेला आहे माग. तर आता आपण आलेलो आहे मूर्तिजापूरच्या बाहेर. तर चला आपण डायरेक्ट भेटूया मूर्तिजापूरच्या बाहेर, नंतर अकोल्याला पोहोचल्यावर डायरेक्ट भेटूया आपण. तर चला. ओ काका बघा जरा मदत नका येऊ. वातावरण छान आहे पण ऊन खूप आहे, काय समजत नाही की काय करायचं काय नाही. हाताला एवढे चटके लागत आहेत ना बस. आता बस आपल्याला एक हँड ग्लव्स वगैरे घ्यायचे आहेत, बघूया आता कधी घेते. ला 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 ला. तर आता आपण पोचलो आहे मूर्तिजापूरच्या रेल्वे गेटवर. यार गेट फक्त बंद नसलं पाहिजे, कारण हे गेट लवकर उघडत पण नाही, खूप वेळपर्यंत गेट बंद राहते. हे गेट जर बंद असलं ना तर बस आपल्याला 20 मिनटं कुठंच नाही गेले.
असं थांबा लागेल आपल्याला उन्हात. तर रोडचं काम पण म्हणजे रेल्वेचं थोडं म्हणजे मोठं कन्स्ट्रक्शन करत आहेत ते, थोडं काय फ्लायओव्हर वगैरे बनवत असतील, तर मोठं काम सुरू आहे. आणि काम पण असं आहे की जोरात सुरू आहे काम. या रेल्वे गेट बंद आहे. शिट, आपल्याला थांबावंच लागणार आहे. आणखी थांबायचं आपल्याला. तर गाडी स्विच ऑफ करून देऊया. काका बसलेले आहेत. काका उघडा ना गेट, लोक जायचं आहे ना. उघडा ना काका. तर जस्ट अकोल्याला आपल्याला पोचायला इथनं लागतील 1 तास 42 मिनिट्स, 40 to 45 मिनिट्स. जोरात गेलं तर 40 मिनिट्स. कारण मूर्तिजापूर अकोला इथनं आहे 47 किलोमीटर. तर आलेले आहे ट्रेन. याच्यात काही लोडिंग घेऊन चाललेले आहेत. तर लेफ्ट साईडला आपला एक काका आहेत. ते चेहऱ्याकडे बघत होते की त्यांना वाटत होतं काय सुरू काय. तर ट्रेन जात आहे. तर गेट कधी उघडणार आहे काय माहिती आता. लवकर ट्रेन जा, लवकर ट्रेन जा. काका उघडा ना राजाओ गेट. हा राजाओ, लवकर उघडत नाही तुम्ही गेट. आणखी कडे. अरे यार, कसे हो काका. आधी तर म्हणत होते एक गाडी आणखी गेट उघडता. ये ना इंसाफी है. ये तो दर हसल ना इंसाफी है. चला चला, लवकर गेट उघडलेला आहे. नशीब लवकर गेट उघडलं. काम सुरू आहे. धुळला, आता धुळला उडवणार हा. धुळला उडत आहे. धुळला या जा, आणखी धुळला उडत. तर चला आपण पण निघूया जोरात आता. लवकर लवकर आपल्याला जायचं आहे कारण ऊन खूप तापत आहे. तर चला निघूया आपण जोरात आता. समोर 90. तर चला आपण भेटूया रोडने समोर.
चला आता आपण गोरेगाव टाकलेला मागं. ते बघा काका शेतकरी रिॲक्शन देतात. चला आता आपण निघालेलं गोरेगावच्या समोर. तर इथनं आपल्याला वेळ लागणार आहे आणखी 35 मिनिट्स, कारण आपण मूर्तिजापूरवरून आलेलो आहे 6 किलोमीटर. जरा थोडी नक्की स्पीड इम्प्रेस करूया जाऊया. तर आलेली आहे पूर्णा नदी. इथे आपण रंगापतंग मूवी बघितला असेल ना तुम्ही, तर हा रंगापतंगाची शूटिंग इथे झालेली आहे. तर आता आपण जस्ट पोहोचणार आहे गाजीपूर. गाजीपूरला पोहोचणार आहे आपण. मला असेल तरी 36, 37, 38 डिग्री. गाजीपूरला पोहोचलो आहे आपण. राईट साईडला बघा कसे बघत असे रिॲक्शन मिळाले ना तर मनाला असं खूप छान वाटतं. जसे प्राऊड होतं की हां काय करत आहे आपण. स्पीड 101 ग्लास पण खूप आहे. एक आहे पण यार जिक्सरची BHP 13.6 आहे. इनिशियल पिकअपला बेस्ट, पण लॉंग रायडिंगसाठी लॉंग स्पीड जर अचीव करायची असली ना तर नाही. कारण आहेत 5 गिअर्स प्लस आहे एक डिक्रीजिंग पॉईंट आहे याचा की याची BHP 13.6 BHP आहे. लॉंग टूरला जास्तीत जास्त समजा आपण उतारला जर लागलो ना तर जास्तीत जास्त 130, 133 पर्यंत जाते. आणि सपोज जर विंड ब्लास्ट असली ना तर मग 121, 122 बस त्याच्यावर नाही. जर याची जिक्सरची BHP जर 17 किंवा आपली R15शी कम्पेअर जर केलं तर 18.6 BHP R15 प्रोड्यूस करते आणि जिक्सर ही 13.6 BHP प्रोड्यूस करते. जर जिक्सरने जर 18.6 BHP जर प्रोड्यूस केली आणि 6 गिअर जर दिले ना तर एक आहे R15चं मार्केट डाऊन. कारण एक आहे R15 अग्रेसिव्ह बसता येतो फक्त त्याच्यावर रायडिंगसाठी आणि जिक्सरवर अग्रेसिव्ह पण बसता येतं तुम्हाला. आणि जर तुम्हाला बसायचं असेल नॉर्मल तर तसं पण बसता येतं, काय प्रॉब्लेम नाही. तर आता आपण जस्ट पोहोचत आहे, कारण आपण व्हिडिओ केला होता स्किप, त्याच्याने आपण आता पोचलेलो आहे यावलखेडमध्ये. जस्टच आपण यावलखेडमध्ये पोचलो. यावलखेडवरून अकोला आहे जस्ट 2-3 किलोमीटर. तर आपण आता यावलखेडमध्ये पोचलेलो आहे. पण ऊन खूप आहे यार, आणि जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त पाणी पिता येईल ना तेवढं पाणी पिया, कारण तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही. तर बेस्ट आहे की पाणी पिया. आता एक आहे मूर्तिजापूरचा. आपण रेल्वे गेट मागच्या याच्या वेळेस आपण रेल्वे गेटवर थांबलो होतो मूर्तिजापूरच्या. ते गेट बंद होतं तर ते तरी लवकर उघडलं. आणि एक आहे गुडदीतलं रेल्वे गेट, म्हणजे मूर्तिजापूर तुम्ही क्रॉस करता आणि जेव्हा अकोल्यात एंटर होता तेव्हा तुम्हाला गेट लागते. एक आहे की मूर्तिजापूरचा रेल्वे गेट आणि गुडदीचं रेल्वे गेट हे जर बंद असले तर तुमचे अर्धा तास कुठंच नाही गेले. आता बस आता आपल्याला देव पावायला पाहिजे की बस आपल्याला गुडदीचं रेल्वे गेट बंद नसलं पाहिजे. तर आता आपण गुडदीजवळ पोचतच आहे. आपण बोलत होतो जिक्सरच्या पॉवरबद्दल, कारण जिक्सर आपल्याला 13.6 BHP प्रोड्यूस करते 8000 RPM वर. आणि R15 ची प्राईस सोबत जर कम्पेअर केलं ना तर जिक्सर आणि R15ची प्राईसमध्ये फरक पडतो तुम्हाला 30 ते 40 हजारात. पण एक आहे सुझुकीचे इंजन हे रिफाईन आहे. यामाचं इंजनचा पण तोड नाही आहे, पण जिक्सरचं इंजन खूप रिफाईन आहे.
आणि तुम्हाला R15 155cc आहे, पण एक आहे ते 200cc ला पण टक्कर देऊ शकते. आणि जिक्सर एक आहे की लॉंग रायडिंगसाठी तुम्हाला कुठंही पण जाता येईल, पण जर तुम्हाला हाय स्पीड अचीव करायची असेल R15 सारखी तर नाही होणार, कारण याला 5th गिअर आहे. 6th गिअर जर दिले असते ना तरी मे बी 135पर्यंत आरामात गेली असते. आणि फक्त जर 16 bhp 17 bhp असते ना तर मग नसते झालं. पण एक आहे जिक्सरचे जे 250 मॉडेल आहे ना त्याला तोड नाही, कारण ते 26.1 bhp प्रोड्यूस करते, त्याला तोड नाही. त्याची टॉप स्पीड आपल्याला 154पर्यंत जाते. तर आता आपण जस्ट पोहोचत आहे गुरुजीच्या रेल्वे गेटला. गेट बंद नसलं पाहिजे, गेट बंद नसलं पाहिजे. हां चला, गेट बंद नाही आहे. चला, कारण मी दरवेळेस ज्यावेळेस पण येतो ना तेव्हा गेट बंदच असते. तर आता गेट बंद नाही आहे. तर आता आपण केलेलं आहे गुरुजीचा रेल्वे गेट क्रॉस. तर जस्ट इथनं आपली रूम आहे 2-3 किलोमीटर, जास्त दूर नाही आहे. आपल्याला इथनं जस्ट 5 मिनटं लागतील पोचायला. तर चला, वेलकम टू अकोला. चला, अकोल्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू अकोला. तर आपल्याला करायचं होतं रिफ्यूल पेट्रोल. आता आपण पोहोचलेलं आहे पेट्रोल पंपवर. त्याला पेट्रोल टाकून घेऊया. आपण आलेलो आहे पेट्रोल पंपवर. आपण आलेलो आहे पेट्रोल पंपवर आता रिफ्यूल करायला. चला रिफ्यूल करून घेऊ. $310. ब्लॉग हा यूट्यूबवर टाकायला. हो असं डायरेक्ट युट्यूब आहे म्हणजे चॅनल आहे का? किती आहे सबस्क्रायबर? आता 200 होतात. 200 फक्त. मग आता चालू केलं ना 8 दिवस झाले. इकडनं घे पहिल्या पॉईंटवर. आता वाढतील. रायडर अभिषेक म्हणजे युट्यूबचं नाव, युट्यूबचं ना चॅनलचं चॅनलचं रायडर अभिषेक काय MS30 रायडर अभिषेक. MS30 रायडर अभिषेक. MS30 रायडर अभिषेक. हे बघ, रायडर अभिषेक.
चला आपला एक सबस्क्रायबर वाढलेला आहे. भेटलं का? चला आपला एक सबस्क्रायबर वाढलेला आहे. चला. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टेक केअर, बाय.